नमस्कार रसिक प्रेक्षक, माझं नाव पूनम. तुम्हा सर्वांचं डिवाइन वन चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे पत्रिका किंवा हॉरोस्कोप बनवण्याचं योग्य वय काय. मला रिसेंटली अशा खूप लोकांनी प्रश्न विचारले की आमचं बाळ आहे ते 2 वर्षाचं आहे, 4 वर्षाचं आहे, 5 वर्षाचं आहे, आम्ही कोणत्या वयात त्याचा हॉरोस्कोप बनवावा किंवा त्याची कुंडली बनवावी. तर ॲस्ट्रॉलॉजी किंवा ज्योतिषशास्त्रात असं कोणतंही स्पेसिफिक वय सांगितलेलं नाही की तुम्ही या पर्टिक्युलर वयानंतर त्या व्यक्तीचा हॉरोस्कोप किंवा पत्रिका बनवू शकता. मी असं सजेस्ट करेन की तुम्ही जितक्या लवकर हॉरोस्कोप एखाद्या व्यक्तीचा बनवाल तितकंच चांगलं, कारण आपण ज्योतिषशास्त्राचा योग्य तो उपयोग करून घेतला पाहिजे. ज्योतिषशास्त्र हे आपल्या आयुष्यात एक गायडिंग टूल म्हणून आपण वापरलं पाहिजे. ज्योतिषशास्त्र आपल्याला सांगतं की व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, व्यक्तीचे इंटरेस्ट हॉबीज कशा आहेत, व्यक्ती शिक्षणात किती प्रगती करू शकतो, व्यक्तीचा डोमेस्टिक हॅपीनेस व्यक्तीच्या आयुष्यात आहे की नाही, व्यक्तीचं मॅरिटल लाईफ कसं आहे, व्यक्तीची हेल्थ कशी आयुष्यभर राहील, व्यक्तीचा खराब काळ कोणता, व्यक्तीचा चांगला काळ कोणता आयुष्यातला, या सगळ्याचं मार्गदर्शन हे केवळ आणि केवळ ज्योतिषशास्त्रातून मिळतं. या जगात असं दुसरं कोणतंही शास्त्र नाहीये की जे तुम्हाला वेल इन ऍडव्हान्स, इवन मेडिकल शास्त्रही आपलं इतकं प्रगत नाही की जे व्यक्ती जन्मल्यावरती त्याला होणाऱ्या संभाव्य आजाराचं आधीच निदान करू शकेल. पण ज्योतिषशास्त्रामध्ये ती क्षमता आहे. सो आपण लवकरात लवकर त्या व्यक्तीची पत्रिका किंवा हॉरोस्कोप बनवून घेतला पाहिजे, जेणेकरून त्या पत्रिकेत किंवा हॉरोस्कोपमध्ये जर काही त्या व्यक्तीला पुढील जीवनामध्ये जसं की त्याच्या हेल्थ रिलेटेड, त्याच्या शिक्षणात रिलेटेड, त्याच्या इतर दैनंदिन जीवनामध्ये काही समस्या उद्भवणार असतील, काही प्रॉब्लेम्स येणार असतील, तर त्याचे उपाय आपण सुरुवातीपासून करू शकतो. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशन बुक करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. तुम्हाला आमची टीम एक गुगल मीटची लिंक पाठवेल आणि त्याच्याद्वारे आपण आपलं ऑनलाईन कन्सल्टेशन हे पुढे नेऊ शकतो. धन्यवाद.